कथेचे नाव आहे मुंगी व हत्ती. एका जंगलात एक हत्ती राहत होता. त्याला त्याच्या शरीराचा खूप गर्व होता. त्याला सगळे प्राणी घाबरायचे. एकदा हत्ती चालत चालत एका झाडावर त्याला पोपट दिसला. हत्ती बोलतो, काय रे पोपटा, तुम्ही मला मुजरा केला नाही. पोपट बोलतो, मी का तुला मुजरा करू. तेवढ्यात हत्तीला खूप राग आला. पोपट त्या झाडावर बसला होता. त्या हत्तीनं त्याच्या सोंडेने ते झाड उपटून फेकून दिले. नेहमीसारखा हत्ती नदीवर पाणी प्यायला गेला. नदीच्या बाजूला एक मुंग्यांचं वारूळ होतं. त्या वारुळात एक मुंगी राहत होती. हत्ती तिकडे पाणी पित होता. हत्तीला तेवढ्यात ती एक मुंगी दिसली. हत्ती बोलतो, मुंगी कुठे चालले. मुंगी बोलते, आता लवकरच पावसाळा सुरू होईल म्हणून मी माझे अन्न गोळा करते. तेवढ्यात हत्ती बोलतो, ठीक आहे. मग हत्तीने त्याच्या सोंडेत पाणी घेऊन त्या मुंगीवर टाकले. मुंगीला खूप राग आला. मुंगी मनातल्या मनात बोलली की मी या हत्तीला धडा शिकवील. दुसऱ्या दिवशी मुंगी परत अन्न गोळा करायला गेली. तेवढ्यात तिथे तिला हत्ती झोपलेला दिसला. मुंगीला एक युक्ती सुचली. मुंगी हत्तीच्या सोंडेत जाऊन चावे घेत होती. हत्ती खूप रडत होता, खूप ओरडत होता. तो बोलत होता, मला वाचवा, मला वाचवा. मुंगी बाहेर निघाली व हत्ती तिच्या पुढे गुडघे टेकून माफी मागायला लागला. हत्ती बोलला, मी यापुढे तुला कधीही त्रास देणार नाही. अर्थ, कधीही गर्व करावा नाही.